तांदळाची खीर तुम्ही नेहमी खात असाल किंवा घरी नेहमी बनवत असाल, पण ह्या पद्धतीची खीर मात्र ह्यापूर्वी कधीही खाल्ली नसेल, कारण ह्या तांदळाच्या खिरीमध्ये अशी एक वस्तू ऍड करणार आहोत ज्यामुळे तांदळाच्या खिरीची चव दुप्पट वाढते। आणि आपण ही खीर जास्त तांदूळ न वापरता फक्त 3 चमचे तांदळामध्ये रबडीसारखी खीर बनवणार आहोत। सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये साधे तांदूळ 3 चमचे घेऊयात। मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेत। घरी वापरातले तांदूळ जे अवेलेबल असतील ते कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता। खीर ही चविष्टच बनेल। तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ धुवून घेणं गरजेचं आहे, कारण तांदळावरती धूळ असते ती निघून जाईल आणि तांदूळ स्वच्छ होतील। 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुतलेत। आता ह्यामध्ये पाणी ओतून तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घेऊयात। शक्य असल्यास अर्धा तास भिजवले तर तांदूळ खिरीमध्ये लवकर शिजतात। अर्धा तास झालाय, तांदूळ भिजलेत। हे बघा, तांदूळ मोडले जात आहेत, म्हणजे तांदूळ चांगले भिजलेले आहेत। ह्यामधील सगळं पाणी काढूयात। आता हे भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक खडबडीत वाटून घेऊयात। तांदूळ बारीक वाटून खीर केल्यामुळे खीर लवकर तयार होते, शिवाय तांदूळ शिजायला टाइम लागत नाही। आणि अख्खे तांदूळ घेतले तर जास्त तांदूळ वापरावे लागतात, असे बारीक करून घेतले तर कमी तांदळामध्ये भरपूर खीर तयार होते। हे बघा, तांदूळ बारीक वाटून घेतलेत, असे जाडसर वाटून घेतलेत। आता आपण खिरीसाठी दूध तापवून घेऊयात। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये किंचित थोडंसं पाणी घेऊयात, म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही। 2 कप एवढं दूध घेऊयात। गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता। दूध आपण उकळून घेऊयात। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून दूध उकळून घेऊयात। दूध उकळेपर्यंत एका साइडला पॅन मध्ये 1 चमचा तूप घेऊयात। तुपामध्ये ड्रायफ्रुट्स चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे मी मनुका, चारोळे आणि बदाम घेतलेत। तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा ड्रायफ्रुट्स नाही वापरले तरीही चालेल। खीर उत्तम चवीचीच बनेल। 4 ते 5 मिनिटात मनुके फुललेत आणि इतर ड्रायफ्रुट्स सुद्धा भाजलेत। आता हे पॅन मधून काढून घेऊयात। पुन्हा पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घेऊयात आणि बारीक वाटून घेतलेले तांदूळ ह्यामध्ये ऍड करूयात। आता लालसर रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तांदळाचे लहान लहान गट्टे दिसतायत, ते भाजल्यावरती मोकळे होतात आणि खिरीमध्ये शिजल्यावरती सुद्धा प्रत्येक कण मोकळा होतो। तांदूळ 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती तुपात भाजून घेतलेत। असे तुपात भाजल्यावरती खिरीला छान तुपाचा स्वाद येतो। हे तांदूळ आता छान भाजलेत। आता आपण हे काढून घेऊयात। दुधाला छान उकळी आली आहे। ह्यामध्ये तांदूळ बारीक वाटून भाजून घेतलेत ते ऍड करूयात। दुधामध्ये तांदूळ मिक्स करून शिजवून घेऊयात। असे बारीक करून घेतलेले तांदूळ 5 ते 6 मिनिटात लगेच शिजतात। तांदूळ शिजेपर्यंत आपण पॅन मध्ये अर्धा कप साखर घेऊयात। 2 कप दूध घेतले, त्यासाठी अर्धा कप साखर पुरेशी होते, पण तुम्ही आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता या साखरेमध्ये किंचित पाणी घेऊन साखर विरघळवून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती साखर वितळवून घेऊन अशीच ढवळत तिला ब्राऊन करून घ्यायची आहे, म्हणजेच कॅरमलाइज करून घ्यायची आहे। ही बघा, काही मिनिटातच साखर दाट होऊन हलका ब्राऊन कलर आलाय। आता गॅस बंद करूयात, कारण साखर गरम आहे, ती गॅस बंद केल्यावरती सुद्धा अजून ब्राऊन होईल। साखर आपण कॅरमलाइज करून घेतली आहे। आता तांदूळ सुद्धा दुधामध्ये छान शिजलेत। ह्यामध्ये कॅरमलाइज केलेली साखर ऍड करूयात। साखर सुद्धा गरम आहे आणि दूध सुद्धा गरम आहे, त्यामुळे दुधाला अशी उकळी येते। आता ही कॅरमलाइज करून घेतलेली साखर खिरीमध्ये एकजीव करून घेऊयात। इथे एक टिप लक्षात ठेवा, जर साखरेचे गट्टे झाले असले तरीही ते खिरीमध्ये ऍड केल्यावरती विरघळतात आणि एकजीव होतात। साखर ऍड केल्यामुळे खीर थोडी पातळ झाली आहे। ह्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करूयात आणि 1 छोटा चमचा वेलची पावडर ऍड करूयात। आता या खिरीला पुन्हा आपण मीडियम फ्लेमवरती उकळी काढून घेऊयात। ही बघा, खिरीला उकळी आली आहे आणि सगळं साहित्य एकजीव सुद्धा झालंय। ह्या पद्धतीने कधी खीर बनवला नसाल तर एकदा नक्की बनवून पहा। नेहमीपेक्षा ह्या खिरीला टेस्ट वेगळी लागते आणि ह्या पद्धतीची बनवलेली खीर ही अप्रतिम चवीची बनते। खीर मस्त रबडीसारखी दाटसर बनली आहे। ह्यावर मी गार्निशिंगसाठी पिस्ता वापरते। ही बघा, आपली नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची तांदळाची खीर बनून तयार आहे।
तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबत सुद्धा रेसिपी शेअर करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा, म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील। थँक्यू।